नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे, भारतामध्ये देशामध्ये ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही असं केंद्राने प्रतिपादन केलेलं आहे. याच्यामध्ये कोरोनाचा उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉन यांनी डोकं वर काढलेलं असताना मात्र भारतात या विषाणूची लॉगन झालेला एकही रुग्ण आढळला नाहीये असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत केलं. सध्या 14 देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत, मात्र भारतात एकही रुग्ण आढळलेला नाहीये. विमानतळावर बारकाईने लक्ष ठेवलं जात असून काही रुग्णांचे जेनेटिकल सिक्वेन्सिंग द्वारे म्हणजे जनुकीय क्रमनिर्धारण द्वारा पाठवण्यात येत आहेत असं देखील त्यांनी प्रतिपादन केलं. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, जुलै आणि सप्टेंबर तिमाहीमध्ये विकास दर आपला 8.4% झालेला आहे. देशात सरलेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये 8.4% वृद्धी दर नोंदवल्याचं मंगळवारी जाहीर झालं आणि या अधिकृत आकडेवारी स्पष्ट झालंय की बहुतेक अर्थविश्लेषकांनी व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे आलेल्या आकडेवारीने ग्राहकांच्या वस्तू आणि सेवा मागणीतील लक्षणीय वाढीचा घटक अपायकारक ठरल्याचं दर्शवलेलं आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हणजे NSOने जी आकडेवारी पब्लिश केली त्याच्यामध्ये जीडीपीचा वाढीचा दर जो आहे तो एप्रिल जून मध्ये विक्रमी झाला होता, त्याच्या तुलनेत जुलै सप्टेंबर मध्ये त्याच्यामध्ये घट झालेली आपल्याला दिसते असं देखील प्रतिपादन जे आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आपल्याला आकडेवारीनुसार दिलेलं दिसतंय. महापरिनिर्वाण दिन हा 6 डिसेंबरला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी ही महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते. पण कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमिक्रॉन या विषाणूच्या सावटामुळे महापरिनिर्वाण दिनी अनुयायांचा चैत्यभूमीवर येण्यास मनाई करण्यात आलेली आहे आणि गर्दी टाळण्यासाठी अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना धरूनच अभिवादन करावे, त्यांच्या तत्वाला अभिवादन करावे असं सांगण्यात आलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे, राज्यातील 40 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणासाठी इन्फोसिसची मदत मिळत आहे. राज्यातील महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित म्हणजे स्किल बेस्ड एज्युकेशन मिळावं, त्यासाठी रोजगार क्षमता जास्तीत जास्त वाढावी यासाठी उच्च तंत्र शिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनी सोबत एक सामंजस्य करार केलेला आहे आणि उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उच्च तंत्र शिक्षण विभाग इन्फोसिस कंपनी याच्यात झालेला सामंजस्य जो करार आहे त्याची माहिती त्यांनी दिली. इन्फोसिस सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे प्रत्येक कंपनीला त्या कंपनीचा काही शेअर पर्सेंटेज जो आहे तो लोकांच्या उपयोगाला येण्यासाठी कॉर्पोरेट म्हणजे सामाजिक उत्तरदायित्व कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत हा प्रोजेक्ट इन्फोसिस कंपनी राबवत आहे. विविध विषयातील आणि विविध कालावधीचे 3900हून अधिक ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केले असून त्या कंपनीचे स्प्रिंग बोर्ड या ऑनलाईन मंचावर उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निष्कुल्क आणि औपचारिक अभ्यासक्रमासमवेत उपलब्ध असतील असं एक प्रकारे सांगण्यात येत आहे. मुख्य सचिवांना केंद्राने मुदतवाढ दिलेली आपल्याला दिसते. आता याच्यामध्ये कुंटे जे आहेत ते मुख्यमंत्र्याचे सल्लागार, मुख्य सचिवपदी मुदतवाढ मिळाली नसली तरी कुंटे यांनी मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार या पदावर नियुक्ती करून त्यांचं एक प्रकारे पुनर्वसन करण्यात आलंय. तत्पूर्वी UPS मदान अजय मेहता यांची मुख्य सचिव पदावरून निवृत्तीनंतर मुख्यमंत्र्याच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती. मुख्य सचिवांना मुदतवाढ केंद्र सरकारने नाकारली. केंद्र आणि राज्य सरकारमधील तणावपूर्ण संबंधामुळे बहुधा मावळते मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीचा राज्याचा प्रस्ताव केंद्राने मान्य केला नाही. कुंटे हे निवृत्त झालेले देशशिष चक्रवर्ती यांच्याकडे मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कारभार सोपण्यात आला तरी कुंटे यांची मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आलेलं आपल्याला समजतंय. कुंटे जे आहेत ते 1985च्या तुकडीतील श्यामलाल गोयल आणि वंदना कृष्णा हे 2 अधिकारी सेवाश्रेष्ठ असून महाविकास आघाडी सरकारने 1986ला या तुकडीतील चक्रवर्ती यांच्याकडे मुख्य सचिवपदाचा कार्यकाळ सुचला होता. यापैकी गोयल आणि डिसेंबर अखेर वंदन कृष्णा यांनी चक्रवर्ती यांच्यासोबत सेवानिवृत्ती घेतलेली आपल्याला दिसते आणि त्याचेच हे जे आहे आणि जो मुख्य सल्लागारपदी जो पण माणूस असतो ऑब्व्हियसली त्याचा एक्सपिरियन्स लेवल आणि ज्या सल्ला
तुम्ही मुख्यमंत्र्याला देताय तो ग्राउंड लेवलला कशा पद्धतीने व्हॅलिड ठरणार आहे, या दृष्टिकोनातून दिलेला सल्ला हा खूप महत्वपूर्ण, त्यांचा एक्सपिरियन्स लेवल, त्यांचं आउटपुट लेवल दर्शवून त्यांना हे पद दिलं जातं. सीआयडी कडून सलग दुसऱ्या दिवशी परमवीर सिंग यांची चौकशी केली जात आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीआयडी, गृहरक्षक दलाचं महासंचालक परमवीर सिंग यांची ठाण्यातील कोपरी प्रकरणात चौकशी केली जात आहे आणि सीआयडी कडे सिंग यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या तिन्ही प्रकरणामध्ये सिंह यांचा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आपण सीआयडी ची माहिती मिळूया. सीआयडीचा लॉंग फॉर्म आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. आपण सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीबीआय आणि सीआयडीला जनरली आपण कन्फ्युज करतो, पण सीआयडीचा लॉंग फॉर्म आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. आणि हे दोन्ही डिपार्टमेंट सीबीआय पण आणि सीआयडी पण क्राईम रिलेटेड ज्या केसेस आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी मदत करतात. सीआयडीची इस्टॅब्लिशमेंट जर आपण बघितली तर 1902 ला ब्रिटिश गव्हर्नमेंटने केली होती. ही स्टेट वाईज ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे प्रत्येक स्टेट वाईज एक सीआयडी वेगळा ऑर्गनायझेशन असती की जे आहे डील्स विथ द सुपरविजन आणि कंट्रोल ऑफ क्रिमिनल ऑफेन्सेस जे आहेत त्याच्या अंतर्गत बघण्याचं काम करते. याच्यामध्ये सीआयडी मध्येच अँटी नार्कोटिक सेल, त्याच्यानंतर फिंगरप्रिंट ब्युरो, हँडरायटिंग अँड फोटोग्राफिक ब्युरो, डॉग स्क्वॅड, अँटी टेररिझम स्क्वॅड असे जे आहेत हे सब डिपार्टमेंट त्याच्यामध्ये असतात. अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग, मिसिंग पर्सन्स याचे देखील सेल्स जे आहेत हे सीआयडी अंतर्गत काम करताना आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये आणि आपण जर सीबीआय मध्ये जर डिफरन्स पाहिला तर आपल्याला असं दिसतं की सीआयडी ही जी ऑर्गनायझेशन आहे ती इंडियन स्टेट पोलीस डिपार्टमेंट आहे. सीबीआय जे आहे एक इन्व्हेस्टिगेशन, सीआयडी पण इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे. सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ही एजन्सी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर काम करते. आता याच्यामध्ये याची इस्टॅब्लिशमेंट आपण बघितली, सीआयडीची इस्टॅब्लिशमेंट झाली 1902 ला, तर या सीबीआयची इस्टॅब्लिशमेंट झाली 1941 ला ऍज अ स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट. त्याच्यानंतर याच्यामध्ये सीआयडी जे आहे की प्रत्येक स्टेटमध्ये जेवढे क्राईम होणार तर स्टेट स्पेसिफिक सीआयडी असणार. ऑफेन्स कमिटेड विदिन स्टेट ओनलीच त्याचे केसेस असणार. आता याच्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल केसेस सीबीआय मध्ये, नॅशनल ऍज वेल एज इंटरनॅशनल केसेस सीबीआय मध्ये इन्क्लूड असतात. अशा पद्धतीने आपण सीआयडी आणि सीबीआयचा डिफरन्स बघितला. नेक्स्ट न्यूज आपली आहे अजेंद्र सिंग नौदलाच्या पश्चिम विभागामध्ये प्रमुखपदी रुजू झालेले आहेत. व्हाईस ऍडमिरल अजेंद्र सिंग भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुख पदाच्या सूत्रे त्यांनी स्वीकारलेली आहेत. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथील गौरवस्तंभ येथे जवानांना अभिवादन करून त्यांनी हे पद स्वीकारलेलं आहे. सिंग हे 1 जुलै 1983 पासून नौदलाच्या सेवेत असून दिशानिर्देशांचे तत्व त्यांचे आहे आपल्याला सापडते. याच्यामध्ये नेक्स्ट आर्टिकल आलेला आहे की आरबीआयने ज्या सहकारी संस्था आहेत त्यांना बँकेचा दर्जा द्यायचा नाही असं डिसाईड केलं असताना बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये मोस्ट ऑफ द ज्या सहकारी संस्था आहे त्याची नोंदणी नाहीये, त्याच्यामुळेच त्यांना बँकेचा दर्जा, बँक हा शब्द त्यांच्यासाठी लागू नाहीये असं सांगितलं. रिझर्व्ह बँकेने 22 नोव्हेंबर रोजी अचानक विविध सहकारी संस्थांनी त्यांच्या शब्दात बँक हा शब्द वापरू नये असा इशारा जारी केला, कारण काही सहकारी संस्था त्या जणू काही बँकच आहेत असं भासवतात, त्यामुळे काही लोकांची फसगत होऊ शकते. या इशाऱ्याचं स्वरूप आणि वीरनिश्चय समजून घेणं हे आवश्यक आहे. आता केवळ लोकजागृतीसाठीच हे केलं आहे का, हा पण एक मुख्य इश्यू आहे. या इशाऱ्याने रिझर्व्ह बँकेने असं म्हटलंय की सहकारी संस्थांबाबत लोकांनी योग्य ती सावधानता बाळगावी. अशा सहकारी संस्था बँक असल्याचा दावा करत असतील तर लोकांनी त्यांच्याशी व्यवहार करण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेने त्यांना दिलेला बँकिंग परवाना बघावा. पण आज रोजी कोणत्या सहकारी संस्था रिझर्व्ह बँकेना आढळून आल्या आहेत आणि त्या कुठल्या राज्यात आणि कुठं काय करतात या नावाने कार्यरत आहेत हे त्यांना माहित नाहीये. त्यामुळे लोकांची जागृती व्हावी, त्यामुळे बँक हा शब्द सहकारी संस्थांना लागू नाहीये. आता याच्यामध्ये तांत्रिक आणि कायदेशीर पार्श्वभूमी जर आपण बघितली तर 1949च्या बँकिंग नियमन कायद्यामध्ये 2020 साली बदल केले गेलेत. त्यानुसार कोणत्याही सहकारी संस्था तिच्या नावात बँक, बँकर, बँकिंग असं शब्द वापरू शकणार नाहीयेत. पण त्यात पुढे असं म्हटलंय की रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग नियमन कायद्याखाली
या शब्दाच्या वापरासाठी एखाद्या संस्थेत तशी परवानगी दिली गेली असेल तर ती बाब वेगळी. म्हणजे तुम्हाला एखादी संस्थेला परवानगी दिली जाऊ शकते असा प्रश्न कुणालाही नक्की पडू शकतो. तसेच खरोखरच सहकारी बँका आहेत त्याच्याबद्दलच्या या इशाऱ्यामुळे उगाचच संभ्रम निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी सोप्या शब्दात सांगायचं असं म्हणता येईल की रिझर्व्ह बँकेने ज्यांना बँकिंग परवाना दिलेला नाहीये त्या सहकारी पतपेढ्या वगैरे सहकारी संस्था बँका नव्हेत, त्यामुळे अशा संस्थांनी बँक शब्द वापरले तो बँकिंग नियमन कायद्याचा कलम क्रमांक 7 चा भंग आहे असा इशारा त्यांनी आरबीआयने त्यांना दिलेला आहे. आता कलम 7 काय आहे की कलम 7 बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये कलम 7 या कायद्यात गेली कित्येक वर्ष असं म्हटलंय की बँकिंग कंपनी सोडून अन्य कुठलीही कंपनी बँक, बँकर, बँकिंग असे शब्द स्वतःच्या नावात स्वतःच्या उद्योग व्यवसायाच्या संदर्भात वापरता कामा नये आणि भारतात बँकिंगचा व्यवसाय करणाऱ्या कुठल्याही कंपनीने तिनापिका किमान एक तरी शब्द तिच्या नावाने वापरलाच पाहिजे. कुठल्या फर्मने, व्यक्तीने, व्यक्तीच्या समूहाने बँकर, बँकिंग स्वतःच्या व्यवसायाच्या हेतूसाठी वापरता कामा नये. आता या सगळ्यामध्ये मजकुरामध्ये सहकारी संस्थाबाबत असा नेमका उल्लेख कुठेही नाहीये, पण तसा उल्लेख खरं त्याच्या कायद्याच्या कलमाच्या 56 मध्ये आपल्याला सापडतो की सहकारी संस्थांमध्ये असलेले विशेष कलम हे 56 या आर्टिकलमध्ये बँकिंग रेग्युलेशनच्या सापडतात. सहकारी बँक सोडून अन्य कुठल्याही सहकारी संस्थेने बँक, बँकर, बँकिंग शब्द स्वतःच्या नावात आणि स्वतःच्या उद्योगधंद्याच्या वर्णाच्या संबंधात वापरता कामा नये. पण भारतात बँकिंगचा व्यवसाय करणाऱ्या कुठल्याही सहकारी संस्थेने तिनापैकी किमान एक तरी शब्द तिच्या नावाला वापरलाच पाहिजे. पण त्या कलमात पुढे असंही म्हटलंय की या कलमातील कुठलाही भाग प्रायमरी क्रेडिट सोसायटीला लागू होणार नाहीये, म्हणजे ज्या पतसंस्था आहेत त्यांना लागू होणार नाहीये. कलम पतपेढ्या ज्या आहेत प्रायमरी क्रेडिट सोसायटी म्हणजे पतपेढ्या आहेत ज्यांना लागू होणार नाहीये. कलम 56 मध्ये प्रायमरी क्रेडिट सोसायटी या संज्ञेची विशिष्ट व्याख्या ही केली आहे, पण त्या व्याख्येप्रमाणे न जाता प्रचलित अर्थाने सर्वच पतपेढ्या या प्रायमरी क्रेडिट सोसायटीज आहे असं समजलं जातं आणि अशा तरतुदीनुसार काही पतपेढ्या बँक हा शब्द आतापर्यंत त्यांच्या नावात वापरत आल्या आहेत आणि असंही एक प्रभाव एक प्रकारे चाललेला आपल्याला दिसतो. आता रिझर्व्ह बँक का कारवाई करते की सध्याचं उत्तर नकारार्थी आहे, कारण बँकिंग परवानाच न घेतलेल्या सहकारी संस्थाचा रिझर्व्ह बँकेने थेट प्रत्यक्ष अशा दैनंदिन नियंत्रणाखाली येतच नाहीये. त्यामुळे सदर संस्थावर कारवाई करायची झाल्यास तो कोणी आणि कशी करायची हा मुळीचा मुद्दा आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट खाली जर एखादी सहकारी संस्था ही जी आहे की ती लिस्टेड नसेल तर एक प्रकारे आरबीआय त्याचा रेग्युलेटर नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही नियंत्रण कुणाच्या खाली आहे हा मोठा प्रश्न पडतोय. त्यामुळे जर बँक हा शब्द लावायचा असेल तर त्यांनी निश्चितपणेच आरबीआयच्या उत्तर यायला पाहिजे. आणि ज्या पण सहकारी संस्था लोकांना फसवतात, त्यांच्याकडून ठेवी स्वीकारतात आणि त्यांच्यासाठी मेन जो आहे की ही योजना जी आहे ती आरबीआयने केलेली आपल्याला दिसते. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं कॉर्पोरेटिव्ह बँकचे जे प्रिन्सिपल्स आपण बघितले तर एक प्रकारे कॉर्पोरेटिव्ह बँक सपोज 10 लोकांची असेल तर 10 लोक ह्याचे जे असतात हे ओनर असतात. कॉर्पोरेटिव्ह बँक ही सहकारी तत्वावर म्हणजे प्रॉफिट ओरिएंटेड हा त्याचा मोटो नसतो, तर एक प्रकारे कर्ज जास्तीत जास्त डिस्ट्रीब्यूट करायचे आणि एक प्रकारे लोकांना जास्तीत जास्त मदत करायची हा कॉर्पोरेटिव्ह प्रिन्सिपल्सवर ही बँक वसलेली असते. आणि एक प्रकारे ओनर्सच त्याचे कस्टमर्स म्हणजे सपोज 10 लोक ह्याचे ओनर्स आहेत आणि हे पण त्याचे कस्टमर हेच असू शकतात, हे कॉर्पोरेटिव्ह बँकमध्ये असू शकतं. आणि ही जी आहे या बँक ज्या असतात स्टेट कॉर्पोरेटिव्ह सोसायटी ऍक्ट त्याच्या अंतर्गत ह्या रजिस्टर्ड असतात आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट अंतर्गत रेग्युलेट करू शकतो किंवा बँकिंग लॉज कॉर्पोरेटिव्ह सोसायटी ऍक्ट अंतर्गत रजिस्टर करू शकतो. आता पहिल्यांदा होतं की सहकारी बँक जे आहेत स्टेट गव्हर्नमेंट रेग्युलेट करताय का आरबीआय रेग्युलेट करतं, याचं कॉन्फ्लिक्ट बऱ्याच पद्धतीने कॉर्पोरेटिव्ह बँकमध्ये होत होतं की याचं रेग्युलेशन नेमकं कुणाकडे असेल, कारण स्टेट कॉर्पोरेटिव्ह बँकच्या अंतर्गत याचं रेग्युलेशन होतं. तर सध्या जे आहे ते आरबीआय यांचं रेग्युलेशन करायला पाहिजे असा डिसिजन कमिटीने दिलेला दिसतो. याच्यामध्ये नंतर सहकारी संस्थांमध्ये सेंट्रल कॉर्पोरेटिव्ह बँक, स्टेट कॉर्पोरेटिव्ह बँक असे अनेक सब घटक त्याच्यामध्ये पडतात. त्याचे जे ब्रँचेस आहेत सेंट्रल कॉर्पोरेटिव्ह बँक, स्टेट कॉर्पोरेटिव्ह बँक, त्याच्यानंतर अजून जर सब घटक आपण केले तर रुरल कॉर्पोरेटिव्ह बँक, अर्बन कॉर्पोरेटिव्ह बँक असे घटक त्याचे पडतात. आणि जे प्रायमरी क्रेडिट ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी असतात त्याची जनरली बँकिंग रेग्युलेशनच्या ऍक्ट अंतर्गत नाही आणि आरबीआय पण त्यांना रेग्युलेट करत नाही. तर अर्बन क्रेडिट कॉर्पोरेटिव्ह सोसायटी आणि रुरल कॉर्पोरेटिव्ह सोसायटीचे म्हणजे वेगवेगळे फंक्शन्स असल्यामुळे त्यांना एक वेगळा रुरल कॉर्पोरेटिव्ह सोसायटी आणि अर्बन कॉर्पोरेटिव्ह सोसायटी असे 2 भाग पाडलेले आहेत. आणि सहकारी संस्था या सहकारी तत्वावर काम करतात. ओके, सहकारी तत्वावर या काम करतात आणि याचे जे मेंबर्स असतात त्यांना 1 वोट
वन सिस्टीम असं दिलंय. जसं कमर्शियल बँक ज्या असतात त्यांचे जे शेड्यूल कमर्शियल बँक्स असतात त्याच्यामध्ये आपण बघितलं की कमर्शियल बँक व्यापारी बँका ज्या असतात त्याच्यामध्ये प्रॉफिट ओरिएंटेड ह्याच्यावर काम करतात आणि बँकिंग रेग्युलेशनच्या ऍक्टच्या अंतर्गत ऑब्व्हियसली प्रायव्हेट बँक, कमर्शियल बँक आणि फॉरेन बँक्स या ज्या असतात की बँकिंग रेग्युलेशनच्या ऍक्टच्या अंतर्गत असतात आणि शेड्यूल 2 याच्यामध्ये त्याची रजिस्ट्रेशन असतं. त्याच्यामुळे आरबीआय ऍक्टच्या अंतर्गत शेड्यूल 2 मध्ये रजिस्टर्ड असतात. त्यामुळे त्या ज्या बँक आहेत प्रॉफिट ओरिएंटेड वर काम करतात आणि कॉर्पोरेटिव्ह प्रिन्सिपल्सवर कॉर्पोरेटिव्ह बँक वर्क करते जी कॉर्पोरेटिव्ह ऍक्ट अंतर्गत ज्या रजिस्टर्ड असतात. ही आपण माहिती बघितली सहकारी संस्थांची. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे 8 प्रमुख क्षेत्राच्या कामगिरीत ऑक्टोबरमध्ये सुधारणा झालेल्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणारा 8 महत्वपूर्ण उद्योगाच्या उत्पादन कामगिरीमध्ये आपल्याला सुधारणा झालेली समजते. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि ट्रेड यांनी उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये कोळसा, नैसर्गिक वायू, कोल, नॅचरल गॅस, रिफायनरी उत्पादनं, खतं, पोलाद, सिमेंट, वीज या उद्योगामध्ये मोठी सुधारणा दिसून येत आहे. विशेष म्हणजे गतवर्षी ऑक्टोबरमध्ये 8 प्रमुख उद्योगाच्या क्षेत्राचे 0.5% आकसलं होतं तर चालू वर्षात सप्टेंबर महिन्यात याचा वेग 4.5% वाढला असल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यापैकी 8 महत्वपूर्ण क्षेत्रापैकी सिमेंट उत्पादन हे सगळ्यात जास्त 14.5%, वीज 2.8%, खेत उत्पादन 0.04%, पोलाद उत्पादन 0.9% वधारलंय. तर कालावधीत एकमेव इंधन उत्पादनाची नकारात्मक वाढ जी आहे ती आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे. आता याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज मध्ये जाण्याच्या पूर्वी आपण याच्यामध्ये जे आपण पाहिलं की अनेक क्षेत्रांचा विकास जो झाला त्याच्यामध्ये हा जो इंडेक्स असतो त्याला द इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणून देखील ओळखलं जातं. IIP असं देखील याचा शॉर्ट फॉर्म आहे. आणि हा जो इंडेक्स आहे त्याचा परफॉर्मन्स आहे व्हेरियस इंडस्ट्रियल सेक्टरचा हा कॅल्क्युलेट केला जातो नॅशनल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल आपली जी ऑर्गनायझेशन झालेली आहे त्याच्याद्वारे ही पब्लिश केला जातो. आणि याच्यामध्ये कोल, इलेक्ट्रिसिटी, सिमेंट, मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे जे आहेत 8 कोर सेक्टर्स इंडियाच्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं इलेक्ट्रिसिटी, स्टील, रिफाइंड प्रोडक्ट्स, क्रूड ऑइल, कोल, सिमेंट, नॅचरल गॅस आणि फर्टिलायझर याचा समावेश जो आहे याच्यामध्ये केलेला असतो. आणि या 8 कोर इंडस्ट्रीज ज्या आहेत एक प्रकारे तुमच्या इकॉनॉमीचा एक प्रकारे सर्टिफिकेट देतात की एक प्रकारे ह्या ज्या कोर इंडस्ट्रीज आहेत ते आपल्या इकॉनॉमीसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि याचा इंडेक्स त्याच्यामुळे त्याचं वेटेज नुसार एक प्रकारे कोर इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांची ग्रोथ कशा पद्धतीने चालू आहे त्याच्यावरून आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतं. ओके, अशा पद्धतीने आपण इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन हा कोण पब्लिश करतं, 8 कोणत्या कोर इंडस्ट्रीज त्याच्यामध्ये आहे हे आपण समजून घेतलं. आणि सध्या त्याची न्यूज जी आहे की कशा पद्धतीने कोणत्या क्षेत्रामध्ये कोणती वाढ होत आहे हे पण आपण एक प्रकारे 8 प्रमुख क्षेत्राच्या कामगिरीत कशा पद्धतीने सुधारणा झाली हे पण आपण न्यूज बघितली. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्रत्यक्ष कर संकलनामध्ये म्हणजे डायरेक्ट टॅक्स मध्ये जवळजवळ 68% वाढ आपल्याला झालेली आपल्याला दिसते की चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 23 नोव्हेंबर मध्ये प्रत्यक्ष कराच्या रूपाने रिफंड दिल्यानंतर सरकारच्या तिजोरीत एक प्रकारे महसूल जो आहे तो 68% अधिक असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री यांनी दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की टॅक्सिंग मध्ये की प्रत्यक्ष कर टॅक्स मध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स करामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असे 2 भाग पडतात. त्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्स आपण म्हणतो की उत्पादनाचे गव्हर्नमेंटचे सोर्स आहेत डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. अप्रत्यक्ष कर आणि हा असतो प्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर जेव्हा एखादा इंडियन सिटीजन हा गव्हर्नमेंटला डायरेक्ट कर पे करत असेल तर त्याला प्रत्यक्ष कर म्हणून संबोधलं जातं. तर हा जो इंडियन नागरिक आहे तो अप्रत्यक्षरित्या म्हणजे जो पण मॅन्युफॅक्चरिंग करत आहे सेलर आहे त्याच्या रूपामध्ये त्याच्याकडून गव्हर्नमेंटला जेव्हा एखादा कर देत असेल तर त्याला अप्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष करामध्ये कर येतात इन्कम टॅक्स, आयकर, कॉर्पोरेट टॅक्स,
म्हणजे कंपनीजला जो टॅक्स प्रोव्हाइड करावा जातो, पर्सनल इन्कम टॅक्स, ओके, आयकर आपण बघितला. त्याच्यानंतर डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, म्हणजे तो डिव्हिडंड आपल्याला भरावा लागतो प्रॉफिट आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये, त्याला डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स. मिनिमम अल्टरनेट टॅक्स, मिनिमम अल्टरनेट टॅक्स म्हणजे मॅट. मॅट म्हणजे प्रत्येक कंपनीला कमीत कमी तेवढा तरी जो आहे टॅक्स भरावा लागतो, त्याला मिनिमम अल्टरनेट टॅक्स असं म्हटलं जातं. ते देखील एक प्रकारे प्रत्यक्ष करामध्ये त्याची वर्गणी होते. असे अनेक कर जे आहेत ते प्रत्यक्ष करामध्ये आहेत. इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, मॅट, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, हे पण शेअर मार्केटचे टॅक्स आहेत. याचं जे आहे प्रत्यक्ष करामध्ये वर्गीकरण होतं. कॅपिटल गेन टॅक्स हे जे टॅक्स आहेत. आणि अप्रत्यक्ष करामध्ये आपण बघतो की सध्याचा जो आहे जीएसटी जो आहे ते एक प्रकारे अप्रत्यक्ष करामध्ये याची गणना आपण केली जाऊ शकते. कस्टम ड्युटी, एक्सरसाइज ड्युटी. कस्टम ड्युटी हे प्रत्यक्षातच भरावं लागते, पण एक्सरसाइज ड्युटी जी आहे की पेट्रोलियम जे पण आयात निर्यात करतोय त्या प्रोडक्ट्सवर, आणि जीएसटी जो आहे तो आपल्या सगळ्यांनाच पे करावा लागतोय, ते अप्रत्यक्ष करामध्ये याची वर्गणी आपण करू शकतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मेसीचे सप्तक. लिवॉन्डर स्कीरवर मात करून बेलन आरोचा विक्रमी मानकरी चेल्सी वर्षातील सर्वोत्तम क्लबमध्ये बेलन चा पुरस्कार पुन्हा लिओनेल मेसी यांनी जिंकला आहे. अर्जेंटिना आणि पॅरिस सेंट जर्मनीचा फुटबॉलपटू लिओनेल मेसी विक्रमी 7व्यांदा बेलन पुरस्कारचा मानकरी ठरला आहे. त्याला बार्डन म्युनियनचा रॉबर्ट लवडिस्की आणि चेल्सीचा जॉर्जिओ यांच्यावर मात करून या मानाच्या पुरस्काराचं नाव त्यांनी कोरलेलं 7व्यांदा आपल्याला दिसतं, आणि त्याच्या नावावर हा जो आहे की रेकॉर्ड झालेला आपल्याला दिसतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे राज्यसभेतील विरोधी पक्षाचे 12 खासदार जवळजवळ निलंबित झालेले आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये बेशिस्त वर्तन आणि कारणास्तव विरोधी पक्षाच्या राज्यसभेतील 12 खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निलंबित करण्यात आलं. कृषी कायदे रद्द विधेयक संमत झाल्यानंतर राज्यसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. कामकाज सुरू होताच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदाराच्या निलंबनाचा ठराव मांडला. उपसभापती हरिवंश यांनी तातडीने आवाजाने मतदान करून तो मंजूर केलेला आपल्याला दिसतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्य संख्येत वाढ झालेली आहे. राज्यातील महानगरपालिका आणि नगरसेवकाच्या संख्यात वाढण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील सध्याची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय. आणि राज्यातील जिल्हा परिषद सदस्याची एकूण संख्या 2000वरून 2248, तर पंचायत समितीच्या सदस्याची संख्या 4000वरून 4496 हे केलेलं आपल्याला दिसते. ही संख्या जी आहे ती वाढवलेली आपल्याला दिसते. हिवाळा अधिवेशनात हे जे आहे ते विधेयक आपल्याला मांडलेलं आपल्याला दिसतं. पराग अग्रवाल हे ट्विटर समाज माध्यम मंचाचे सहसंस्थापक जेकी डॉर्सी हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पदावरून लवकरच पायउतार होऊन उत्तराधिकारी म्हणून ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पराग अग्रवाल यांची नियुक्ती कंपनीने सोमवारी जाहीर केलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे स्वतंत्र भारताच्या नवनिर्मितीसाठी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे योगदान महत्वाचं, असं किलांबी पंकजा वल्ली यांनी बाया कर्वे पुरस्कार त्यांना प्रदान झालेला प्रतिपादन केलेलं आहे. ज्या शिक्षणात संस्कार, संस्कृती, सत्कर्म, समाधान, सामर्थ्य असतं ते शिक्षण दीर्घकालीन राहतं, आणि तेच शिक्षण महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षण संस्था स्वतंत्र भारताच्या नवनिर्मितीसाठी देत संस्थेचं योगदान अनन्यसाधारण आहे, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी त्याचा गौरव केला. आता याच्यामध्ये 26वा बाया कर्वे पुरस्कार जम्मू येथील आदिती प्रतिष्ठान क्लिंबाली पंकजा वल्ले यांचे इंद्रेश कुमार संस्थेच्या अध्यक्ष स्मिता घेसास यांच्या हस्ते बाया कर्वे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. आणि त्यांना हा पुरस्कार का दिलेला आहे की भारतीय राज्यघटनेत तात्पुरते घुसवलेले 370 कलम, नागरिकांना महिलांना दुजाभाव देणारे कलम 35A यांनी केंद्र सरकारने निश्चित केल्यामुळे जम्मू काश्मीरला भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचं काम त्यांनी केलं. आणि किलांबा पंकजा वल्ली म्हणल्या की जम्मू काश्मीरमध्ये 1990च्या दहशतवादात कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू होत्या, आणि दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोटातील जखमीवर जम्मूतील रुग्णालयामध्ये त्यांनी उपचारामध्ये मदत केली. या रुग्णाच्या भेटी दरम्यान एक लहान मुलगी मला बिलगली आणि तिचे आई वडील दोघेही गंभीर होते. या प्रसंगानंतर दहशतवादी कारवायामध्ये जखमी होणाऱ्या, अनाथ होणाऱ्या मुलामुलींना सुरक्षित आश्रय, संगोपन असलेली गरज लक्षात आली, आणि लव्ह जिहाद सारख्या प्रकारामुळे मुलींचे संरक्षण करणं हे आव्हान आहे, आणि त्यांनी ते करून दाखवल्यामुळे त्यांना जो आहे तो पुरस्कार याच्यामध्ये देण्यात आलेला आपल्याला दिसतो पंकजा वल्ली यांना. आणि याच्यामध्ये जे
महर्षी कर्वे होते. महर्षी कर्वे यांचं पूर्ण नाव धोंडो केशव कर्वे होतं आणि त्यांनी एक प्रकारे जे आहे महिलांचं शिक्षण हक्क असो किंवा विधवा पुनर्विवाह याच्यामध्ये यांचं जे आहे की धोंडो केशव कर्वे यांचं आपल्याला खूप मोठं योगदान दिसतं आणि त्यांनी या काळामध्ये खूप विरोधाला सामोरे जाऊन त्यांनी जे आहे की अशा पद्धतीचे कार्य जे आहे अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर त्यांनी व्यवस्थित करण्यास मदत केली. विधवा विवाह आणि असे अनेक जे आहे की त्यांच्या निमित्ताने त्यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, त्याचंच पुढे नाव महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, म्हणजे आताची ही जी संस्था आहे कर्वे स्त्री शिक्षण, त्याचं पहिलं नाव होतं हिंगणे स्त्री शिक्षण संस्था त्यांनी निर्माण केली आणि त्याचंच पुढे नाव महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था असं करण्यात आलं. आणि 1996 ला जवळजवळ त्याला 100 वर्ष पूर्ण झाली आणि ही जी म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार हा दिला जातो. अशा पद्धतीने आपण ही माहिती पाहिली. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये रावलोच सरकारने आदिवासी व्यवसाय मंत्रालय स्थापन केलं. तर 2014 पासून नरेंद्र मोदी सरकारने सर्वच वंचिताच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्याचे काम सुरू केले. आता वंचित समूह मुख्य प्रवाहातील विकास कार्यक्रमाकडे सहभागी घटक म्हणून जोडले जात आहेत असं आर्टिकल एक अर्जुन राम मेघवाल यांनी सांस्कृतिक खात्याचे जे राज्यमंत्री आहेत त्यांनी लिहिलेलं आपल्याला दिसतं. याच्यामध्ये आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना 2047 साठी वचनबद्धता 15 नोव्हेंबरला त्यांनी भगवान बिरसा मुंडा याच्या जयंतीचा जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचं एक प्रकारे घोषण केलं. 22 नोव्हेंबर पर्यंत जनजातीय गौरव सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम घेणे हे आदिवासी जनजातीचे योगदान मान्य करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आणि दूरगामी असं पाऊल जे आहे ते मोदी यांनी उचललं. राष्ट्रीय विकासात आदिवासी जनजातीचा वाटा महत्वाचा असून इतिहासाने तो ओळखला नाहीये हे अयोग्य आहे असं सांगितलं. त्याच्यामध्ये मुंडा, संताल, खोंड, कोया, कोळी, रामोशी, कुकी, खासी, सिंगफो अशा कितीतरी जनजाती होत्या त्या ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी लढा दिला. जनजातीय गौरव सप्ताह यापूर्वी दरवर्षी पाळणे महत्वाचं ठरत कारण अनेक आदिवासीचे लढे आज विस्मृत केले गेले. या संदर्भात मला त्यांना सांगायचे की 1913 मानगड टेकडीवरील जनसंहाराचं वांगड प्रांतातील जालियनवाला बाग हत्याकांड असं मानगड जनसंहाराला म्हटलं जातं. वांगड हे आजच्या गुजरात आणि राजस्थानमध्ये विभागलेला भूभाग आहे. ज्या पद्धतीने जालियनवाला बाग हत्याकांड 1919 ला घडला होता त्याच पद्धतीने हा जो वांगड इन्सिडन्स आहे जनसंहाराचा त्यावेळेस घडला होता आणि तेथील भिल्ल समाजात गोविंद गुरु नावाचे समाज सुधारक आणि आध्यात्मिक नेते होऊन गेले. याच भागामध्ये आपण बघू शकतो की मानगड हत्यास्थळा स्मृतिस्तंभ देखील 20 वर्षापूर्वी जागी नव्हता आणि 1819 ते 1900 सालात मोठा दुष्काळ पडला तेव्हा भिल्ल समाजातील पाठीशी गोविंद गुरु उभे राहिले. ब्रिटिशांमुळे ही आपत्ती समाजावर ओढवत होती मात्र समाजातील प्रश्न दारू, पिढ्यानं पुढे कर्ज याच्याशी लढ्यात त्याने प्रारंभ केला. त्यामुळे समाज एकसंध झाला, अस्मिता जागृत झाली. या भागात शाळा चालू झाला. गोविंद गुरु यांनी 1908 साली स्थापन केलेली भगत संप्रदायामुळे वनवासी आदिवासीची आध्यात्मिक भूकी भागली. भिल्ल आणि समाजाचं नैतिक सामाजिक उन्नयन झालं. वसाहतवादांना हे पाहवना त्यामुळे ब्रिटिश सरकारने गोविंद गुरु यांच्या सहकारी कार्यकर्त्यांना छळ आरंभला आणि माडगडच्या डोंगरावर एक प्रकारे मेळाव्याला 3 बाजूनी घेरून ब्रिटिशांनी शिपायाची बेछूट गोळीबार केला. भिल्ल समाजाच्या त्या त्यागाने इतरांनाही स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा दिली. एकंदर 1,500 भिल्लांची आहुती या स्वातंत्र्य लढ्यात पडली. आदिवासी जनजातीकडून कितीतरी शिकण्यासारखे आहे. अनादी काळापासून निसर्ग प्रेम तर अन्य समाजाला प्रेरणा देत ते राहिलेच कारण कला, संस्कृती, पर्यावरण आणि त्याचं जतन संरक्षण करणाऱ्या जनजाती, निसर्ग, संस्कृती यामधील एकात्मता त्यांनी ओळखली. हे आजच्या हवामान बदलाच्या काळातही जगभराच्या देशामध्ये एकवाक्यता दिसत नसताना खरोखरच हे जे आदिवासी लोक आहेत त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे. आदिवासी समाजामध्ये पुरुष महिला जन्मदराचं प्रमाण मध्ये आपण बघितलं तर एक प्रकारे 1000 पुरुष जन्माच्या तुलनेत 990 स्त्री जन्म, एकंदरीत भारताच्या 940 या प्रमाणापेक्षा म्हणजे आता सध्या आपला स्त्री जन्माचा जो आहे त्याचा पुरस्कार आपला वाढलेला आहे. म्हणजे आपला फर्टिलिटी सेक्स रेशो जो आहे तो सेक्स रेशो मध्ये बदल झाला आहे. परंतु आदिवासी जमातीमध्ये स्त्री आणि पुरुष यांची जी इक्वॅलिटी आहे ती आधी अगोदरपासूनच समाजामध्ये दिसते. याच्यामध्ये अनेक क्रीडापटू ह्या ज्या आहे आदिवासी समाजातल्या होऊन गेल्या स्त्री क्रीडापटू त्याच्यामध्ये तुलसी गोंडा, राहीबाई सोमा, लक्ष्मी कट्टी,
क्रीडापटूपैकी चांद, मेरी कॉम, बाईचॉंग भुतिया, दीपिका कुमारी आणि लुसिया, काही अनेक उदाहरणं आपल्यामध्ये दिसून येतात की आदिवासी भागातल्या क्रीडापटू आपल्याला दिसतात. आणि आपल्या घटनामध्ये 5व्या आणि 6व्या अनुसूचीद्वारे आदिवासी जनजातीच्या उत्थानासाठी विशेष तरतूद, म्हणजे आपलं 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल जे आहे इंडियाचं कॉन्स्टिट्यूशनचं, त्याच्यामध्ये आदिवासीच्या एरियासाठी स्पेशल शेड्यूल आपल्याला केलेले दिसतात. विधिमंडळात पंचायत पातळीपर्यंत त्यांचं रिप्रेझेंटेशन कसं वाढवायचं या हमी त्याच्यामधून मिळते. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना राष्ट्रीय लोकसंख्या आघाडीचे सरकार जनजातीच्या कल्याणकारी योजनांना गती देण्याच्या हेतूने त्यांनी आदिवासी व्यवहार मंत्रालय जे आहे ते ऑक्टोबर 1999 पासून चालू केलं. आणि 2014 पासून नरेंद्र मोदींनी वंचिताच्या आयुष्यामध्ये बदलून घडून आणण्याचे काम केले. ह्या अशा पद्धतीने हे आहेत की लेखक त्यांच्या विषयीने सांगतात की स्टँड अप इंडिया अशी स्कीम जी आहे की आदिवासी उद्योगांना एक प्रकारे आदिवासी उद्योगांना उत्तेजित करण्यासाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अनेक पावले उचलले. अॅट्रॉसिटी ऍक्ट जो आहे त्याच्या अत्याचाराविरुद्ध सबलीकरण करण्यात आले. जनजातीय गौरव दिवस, जनजातीय गौरव सप्ताह असे अनेक आदिवासींना श्रद्धांजली म्हणून वाहण्यात आली. कृतज्ञ राहण्यासाठी भारतीय नागरिकांची एक संधी आहे. एक भारत श्रेष्ठ भारत आपल्याला घडवायचा असेल तर आदिवासी भागांना एक संहित करून त्यांना पुढे जाण्याची संधी देऊन आपला भारत एक भारत श्रेष्ठ भारत नक्कीच होऊ शकेल असं एका पद्धतीने लेखकाने सांगितलेलं आपल्याला दिसतं. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे सातवाहन काळातील जाते कराडमध्ये उजेडात आलेला आहे की सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहन काळामध्ये धान्य दळण्यासाठी वापरले जाणारे जातं एक कराडमधील डॉक्टर साळुंखे महाविद्यालयाच्या परिसरात उजेडात आले आहेत. आणि मिरज इतिहास संशोधन मंडळाचे प्राचार्य गौतम काटकर, मानसिंगराव कुमटेकर यांनी मागील इतिहासाचा मागोला घेत कराडचा सातवाहनकालीन संदर्भ समोर आणला. प्राचीन काळातील विविध राजवटीतील इतिहासात पाऊलखुणा कोल्हापूर, मिरज आणि कराड या भागात आजही आढळून येतात. तिन्ही शहराजवळ सातवाहन काळामध्ये खोदलेली लेणी आढळून आलेली आहे. तत्कालीन प्राचीन व्यापारी मार्गावरील ही गावे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने काही वर्ष भागातील ऐतिहासिक अवशेषे, त्याच्यावर कोरीव लेख याच्याबद्दल शोध घेतला जात आहे. आणि अभ्यासादरम्यान कराड येथे कृष्णा नदीच्या काठावर सातवाहन जातं आढळून आलेलं आपल्याला दिसतं. पहिल्यांदा जे कराड शहर होतं त्याला करहाट, कर्लाबाद, करारबाद अशा विविध नावाने इतिहासात ओळखून सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, कुलचरी, शिलाहार, यादव अशा राजवटीसमोर बहामनी, आदिलशाही, मुघल आणि मराठ्यांनी इथं राज्य केलं. आणि त्याच्या खुणाही शहरात जागोजागी आपल्याला पाहायला मिळतात असा संदर्भ समोर आलेला आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे इफ्फी चित्रपट महोत्सवला आणि गोदावरीला 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार झालेले आहेत. गोव्यामधील 52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी याच्यामध्ये निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या चित्रपटाने 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. तर चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेते जितेंद्र जोशी यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रजत मयूर हा पुरस्कार सन्मानित त्यांना करण्यात आलाय. गोदावरी नदीचा काठ आणि त्याच्याशी जोडलेल्या एका व्यक्तीचे भावविश्व उलगडणाऱ्या गोदावरी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार रजत मयूर पुरस्कार विभागून देण्यात आला. आणि पणजी येथे आठवडाभर रंगलेला इफ्फी महोत्सवाचा समारोप हा झालेला आपल्याला दिसतो. आणि याच्यामध्ये निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी चित्रपट, रॉनेल्डो ओलिव्हेरा दिग्दर्शित द फर्स्ट फॉलन चित्रपटातील भूमिकेसाठी ब्राझिलियन अभिनेत्री रेनाटा कोनवाला यांना देखील रजत मयूर पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रजत मयूर या पुरस्कार अभिनेते जितेंद्र जोशी, तर स्पॅनिश अभिनेत्री अर्जना मॉलिना शॉर्लोट मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता रजत मयूर पुरस्काराचे मानकरी ठरलेत. गीतकार प्रसून जोशी यांना भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व 2021 चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आपल्याला दिसतं. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पंतप्रधान मोदी यांच्याकडून स्टार्टअप प्रकल्पाचं कौतुक झालेलं आहे. देशाच्या विकासाला एक नवीन वळण. भारतात आज जर कोणाला नवीन कंपनी चालू करायची असेल तर त्याला तिच्या भविष्यात काय होईल याची चिंता वाटत नाहीये. याच्यामध्ये आपल्याला दिसतं की आता जे स्टार्टअप प्रकल्प आहेत त्यांना जे फंडिंग दिलं जातं, एक प्रकारे एंजल इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये केलं जातं. विविध याच्यामध्ये इन्व्हेस्टर त्यांना भेटतं. आणि मन की बात आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थीशी याच्यामध्ये संवाद साधला. आणि स्टार्टअप इंडिया कशा पद्धतीने एक सक्सेसफुल स्कीम झाली इंडियाची त्याच्याबद्दल देखील कौतुक ही आहे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आपल्याला दिसतं. अशा पद्धतीने आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या. चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. तोपर्यंत स्टे सेफ at your home. Thank you so much for listening my lecture. Please do like, subscribe to our channel.